अनिवासी गाववासी ही तुझी चळवळ काय आहे? अनिवासी गाववासी चळवळ ह्याला पहिल्यांदा मी इंग्लिशमध्ये केलं आणि मग मराठीत केलं. कारण आपल्या देशामध्ये इंग्लिशमध्ये बोललं म्हणजे भारी वाटतं जरा आणि मग लोकांना अपील होतं जरा जास्त. अरे नाही काहीतरी याच्यात अर्थ असेल. गडबड आहे माहीत नाही मला पण आहे तसंच. म्हणून त्याला पहिलं नाव दिलं नॉन रेसिडेंट विलेजर मुवमेंट. त्याचंच मराठीमध्ये झालं अनिवासी गाववासी. आणि चळवळ शब्दातनं जरा मी मागं राहिलो कारण चळवळ शब्द आले की गडबडी चालू होतात म्हणून चळवळ नको म्हणलं शब्द टाकायला त्याच्यात. फक्त अनिवासी गाववासीपर्यंत ठेवूयात. अनिवासी गाववासीचा अर्थ एवढाच आहे, प्रत्येक भारतीय इथं तुम्ही बसलेलं सगळेजण आम्ही इथं बसलेलो आपण सगळे अनिवासी गाववासी आहोत. कारण आईकडनं किंवा वडिलांकडनं किंवा आजोबांकडनं किंवा आजींकडनं तुमचं एक कुठेतरी गाव आहे भारतात. त्या गावासाठी तुम्ही काहीतरी करा. हा भारत बदलायला फार वेळ लागणार नाही. बोलणं सोपं आहे मला माहिती आहे पण घडू शकतं असं. त्याचं कारण असं आहे, अनिवासी गाववासीचं मुख्य उद्देश माझा वेगळा आहे. हे की जर एका गावात गेलं आणि तिकडे नाडकर्णी राहत आहेत आणि लोखंडे राहत आहेत असं जर आपण 1-2 मिनटासाठी धरलं आणि 2-3च आडनावं असतात बऱ्याचशा गावामध्ये, तर नाडकर्णी काही करायला गेले ना की लोखंडे बघतो की नाही झालं पाहिजेत आणि लोखंडे काय करायला लागला की नाडकर्णी बघतात नाही झालं पाहिजेत. त्यामुळे मग तिथे कोणीतरी कुलकर्णी यादव जाधव त्या गावातनं बाहेर गेलेला येऊन काम केला की ह्यांच्या दोघांना काय भीती वाटत नाही कारण हा येऊन इथं काय शहाणपणा करणार नाही आहे, गावाचं भलं होऊ द्यात. म्हणून तो अनिवासी गाववासीला जास्त आपण महत्त्व देऊयात. हा एक भाग. दुसरा, जरा गावात आला शहरात आला की स्वतःला शहाणा समजतोच म्हणजे ते ठरलेलंच आहे, तर त्याचा उपयोग आपल्या परत गावासाठी काय होईल का. आणि तिसरं आणि सगळ्यात महत्त्वाचं, जर तो गाव सोडून गेला आहे, कारण मायग्रेशन हे जगात प्रूफच केलेलं आहे सक्सेसचंच डेफिनेशन आहे. ते मायग्रेशन हे सक्सेसचं डेफिनेशनच आहे. त्याच्यामुळे कुठेतरी तो जो गावातनं बाहेर आलेला आहे तो एका कुठल्या तरी विषयात सक्सेस झालेला आहे, त्याचा उपयोग आपल्याला गावाला करून देता येईल का, म्हणून तो अनिवासी गाववासी. आज हा जो काही प्रकल्प आहे, ही जी काही कल्पना आहे, ही काय त्याचं स्वरूप आहे, काय काम चाललं हे आहे? पहिल्यांदा 2001ला सुचलं मला, पण पहिलं पोट भरलं. म्हणजे मी एक परत म्हणतो नेहमी की ते खाली पेट वगैरे भाषणबाजी आणि ते ज्ञानची तर ह्या देशाला आता ॲक्च्युली आवश्यकता नाहीच आहे. कशासाठी ज्ञान देतात मला माहीत नाही. बंद केलं पाहिजे ज्ञान द्यायचं, कारण ॲक्शनची आवश्यकता आहे. कारण 128 कोटी येतो, काम करायला लागणार आहे तिकडे. त्यामुळे हे काम करणाऱ्या मंडळींना आपण जास्त हे केलं पाहिजे. तर संकल्पना अशी होती की ह्याच्या अंतर्गत नुसतं अनिवासी गाववासी न म्हणता काही उपक्रम देता येईल का. आणि 2001 मला जेव्हा सुचलं त्यावेळेला मी त्याच्याबरोबर एक छोटासा उपक्रम देण्याचा प्रयत्न केला. तो उपक्रम असा होता, तुम्ही तुमचा जुना संगणक फेकून देण्याच्या ऐवजी आमच्याकडे द्या, तो आम्ही अशा शाळेमध्ये लावतो जिथे संगणक हा 100 मार्काचा पेपर आहे पण फळ्यावर शिकवतात. शेम ऑन ऑल ऑफ अस. ब्लेमिंग प्रत्येक वेळेला पॉलिटिशियन, ब्लेमिंग इंटलेक्च्युअल्स, ब्लेमिंग धिस, ब्लेमिंग दॅट इज व्हेरी इझी थिंग. आणि चॅरिटी स्टॅट्स ॲट होम, मी महाबळेश्वरच्या खाली वाई गाव आहे तिथलं आलेलो आहे. तिथं मांढरेदेवला पहिला बसवला आहे नेऊन तो जुना संगणक. पण एक केलं मी त्याच्यावर, हे बरोबर का चूक मला माहीत नाही, मी त्याला कम्प्लिटली मार्केटिंगची पण जोड दिली. नाही मी चांगलं काम करतो पण मी सांगत नाही कोणाला वगैरे नाही. 10 जणांना सांगितलं. म्हणून म्हटलं मला टाळ्या आवडतात की ते ड्राईव्ह करतं. वाजवा ना. कमाल झाली यार. आणि मांढरदेवला पहिला तो संगणक बसवला की ज्या मांढरदेवमध्ये दरवर्षी 1.5 कोटी रुपयाची बकरी कापतात, रक्ताचे पाठ होतात, पण प्यायला नीट पाणी नाही. शाळेत संगणक नाही, शाळेत मुलांना प्यायला पाणी नाही, म्हणजे पुढच्या पिढीला आपण काय देतोय. आणि तिथे लावला आणि त्याचं जरा थोडंसं मार्केटिंग केलं. त्यामुळे सगळ्यात चांगल्या पेपरवाल्यांनी आणि मॅगझिनवाल्यांनी त्याला फ्रंट पेजला रिस्पॉन्स दिल्यामुळे तो उपक्रम एकदम उचलून धरला गेला आणि तो शब्दही लोकांपर्यंत पोचला. आणि प्रत्येकाला वाटायला लागलं की मी अनिवासी गाववासी आणि मी काहीतरी केलं पाहिजे. आणि त्यात अतिशय मोठ्या कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर तो अगदी छोट्या घरात राहणारा एक माणूस, सगळे पार्टिसिपेटिव्ह होते. आणि माझ्या मते जगातली कुठलीही सक्सेस स्टोरी आहे ती पब्लिक पार्टिसिपेटिव्हच होऊ शकते. एका दोक्षाच्या माणसाने 1-2 इंडस्ट्रियलिस्टनी होऊच शकत नाही. त्यामुळे पार्टिसिपेटिव्ह झाल्यामुळे माझ्यासारख्या एका छोट्या सोशल एंटरप्रेनरच्या माध्यमातून 20,000 शाळेत 28,000 जुने संगणक लागले.
माझ्या मग मला एक कॉन्फिडन्स असतो ना, तो मोठा कॉन्फिडन्स आला. आणि इट इज फक्त ते महाराष्ट्रपुरतं मर्यादित न राहता उत्तर प्रदेशमधल्या पण गावात आम्ही गेलो आणि तेलंगणाच्या पण गावामध्ये गेलो. Okay. त्यामुळे कल्चरली जे काही थोडे थोडे इश्यू आहेत आपल्या देशामध्ये ते पण समजण्याचा मला म्हणजे समजले गेले थोडे बहुत. सगळं भारत बेरत कोणी समजू शकत नाही अजिबात. जर कोण म्हणत असेल तर तो खोटं बोलतोय माणूस. पण थोडं बहुत समजलं आम्हाला. आणि मग त्याचा उपयोग मी माझ्या स्वतःला पैसे कमवण्यासाठी आणि ते पैशाचा उपयोग समाज म्हणजे सुद्धा जड शब्द होईल, पण तिथे असलेल्या ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांसाठी करता येईल का असा कायमचा एक ध्यास घेतला. आणि मागच्या जे काही 14-15 वर्ष आम्ही ह्याच्यात फक्त आणि फक्त ग्रामीण भागातल्या माध्यमिक शाळेतल्या मुलांच्या मानसिकतेत फरक आणता येईल का ह्याच्यावरच जास्तीत जास्त काम करतो आहे. कारण माझं स्वतःच असं मत झालं आहे, मी 16 वर्षाच्या मुलाच्या मानसिकतेत बदल आणू शकत नाही. कारण तो त्याच्या आयुष्याचे कॉल घेतलेले आहेत त्यांनी. मी शेतकऱ्यालासुद्धा फार बदलू शकत नाही. त्यामुळे जो थोडासा क्ले टाईप जो आहे 11 ते 15 वर्षाचं जे एज ग्रुप आहे, त्याच वेळेला त्याच्या मानसिकतेत आपल्याला फरक आणता येईल का. आणि त्याच्यात पहिलं संगणक दिलं, मग वाचन संस्कृती दिली, मग आता संगीत नेण्याचा प्रयत्न करतो आहे, मग आता भ्रमंती नेण्याचा तिथे प्रयत्न करतो आहे. कारण त्याच वेळेला 4 गोष्टी महत्त्वाच्या असतात असं मला वाटतं. तुमचा विषय पण मी सांगण्याचा प्रयत्न करतो. 11 ते 16 ह्या वयामध्ये ग्रास्पिंग पॉवर तुमची अतिशय उत्कृष्ट असते. कारण त्यावेळेला जे तुमच्या मनावर बिंबवलं गेलेलं आहे ते तुम्ही आयुष्यभर कॅरी करता. दुसरं, मी हे जे पुढचं बोलतो आहे ते ग्रामीण पर्स्पेक्टिव्हून बोलतो आहे बरं का, की जो एक विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी 5वीत जाती याचा अर्थ तिला स्वतःला किंवा त्याला शिकायचं असतं. त्याची फॅमिली त्याला बॅक करते, अन्यथा त्याला शिकता येत नाही. ग्रास्पिंग पॉवर त्याची उत्कृष्ट असते. आणि सध्याच्या जगामध्ये ही इज एक्सपोज टू द कम्युनिकेशन. त्यामुळे जगात काय चाललं आहे हे बऱ्यापैकी त्याला माहिती असतं. आणि 5वं आणि सगळ्यात जास्त महत्त्वाचं, तो बेस्ट माउथ टू माउथ पब्लिशर असतो. ऑल इंडिया रेडिओ असतो, तो बोलतो, सांगतो, 10 जणांना सांगतो. तर हा एज ग्रुप पकडून आपण ज्या ज्या गोष्टी ह्या भारतामध्ये किंवा त्या समाजामध्ये बिंबवायच्या आहेत त्या आपल्याला बिंबवता येतील का, तर त्या थोडं बहुत आम्ही सक्सेस मिळवलेल्या आहेत. एक 2च मिनिटामध्ये तुझी जी कंपनी आहे ती काय करते ते जरा आम्हाला सांग. बघा, कंपनी 2 मिनिटात, ठीक आहे. कंपनी हे करते, आम्हाला माझ्या कंपनीचे 3च उद्देश आहेत आणि मी 100% प्रोफेशनल आहे. हे मी कुठल्याही प्लॅटफॉर्मवर अगदी स्वच्छ भाषेत सांगतो. माझ्या संस्थेचं हे आहे, वी अंडरस्टँड द लँग्वेज ऑफ कॉर्पोरेट अँड वी अंडरस्टँड द लँग्वेज ऑफ लास्ट माईल. वी आर ब्रिज बिटवीन बोथ ऑफ देम. We have a lot of database, but database is not for sale. We use that database to build the relationship with the last mile. प्रिन्सिपल आहे 3 ऑर्गनायझेशनचे. कुठलंही प्रोडक्ट आम्ही विकत नाही, विकणार नाही, विकलं नाही. दारू आणि सिगरेट गावात नेत नाही म्हणून मी काय साधू संत आहे अजिबात नाही आहे. आणि 3, शासनाबरोबर पण काम करत नाही. ॲक्च्युली शेवटचे जे दोन्ही आहेत हे जर मी केलं असतं, जे काय मला आज पैसे मिळालेत त्याच्यात 200-2000 पट जास्त पैसे मिळवू शकलो असतो. तसं पण चांगले शर्ट बीट पॅन्ट घालतो म्हणजे पैसे मिळत आहेत मला. त्यामुळे ते बरं चाललंय जरा सगळं. नाही, तू मला ना एक आम्हाला सगळ्यांना ना थोडंसं एक उदाहरण देऊन सांग की तो हा जो ब्रिज आहे ना तो कसा म्हणजे आहे. समजा मी एक कंपनी आहे तर काय करता आणि माझ्याकडे एक प्रॉडक्ट आहे आणि तो प्रॉडक्ट मला गावात न्यायचा आहे. एक गावात न्यायचा आहे, तर तू काय मदत करतोस मला? कोलगेट. आता ते तर सगळ्यांना माहिती, म्हणजे तुम्हाला माहितीसाठी सांगतो, दरवर्षी ओरल केअर ॲडव्हर्टाइजमेंटवरती 250 कोटी रुपये खर्च केले जातात. पण भारतातल्या 100 पैकी 98 लोकांना माहीत नाही सायंटिफिकली दात किती मिनटं घासायची. इकडनं काहीतरी नाही का भीती, तिकडनं सैफ अली खान घेतो, हो करतात. अरे दाताचं सांग ना भाऊ आम्हाला काहीतरी, दाताचं सांग. ते सोडलं हे चाललेलं असतं सगळं. तर त्यात आम्ही रोल प्ले करण्याचा प्रयत्न करतो की भाऊ तिथेही लोक राहतात, तिथेही 55% लोक राहतात, त्यांच्यापर्यंत आपल्याला जायला लागणार आहे. आणि तुझा तो कोटवाला तिकडे नेताच येणार नाही तुला, कारण तुला परवडणार नाही. तुला म्हणजे डॉक्टरचा रिस्पेक्ट आहे मला, पण नाही नेता येणार त्याला तिकडे कम्प्लिटली. तर मग आम्ही काय केलं ते सांगतो. 5 गोल्डन रूल्स ऑफ ओरल केअर ह्या प्रोजेक्टला नाव दिलं ब्राईट स्माईल ब्राईट फ्युचर. आणि गावात जाऊन गावातल्याच तरुणाला ॲप्रन घालून डॉक्टर केला. फक्त त्याच्या ह्याच्यात हे नाही काय, कारण ते इम्प्रेशन असतं. माणूस अर्धा बारा मला वाटतं डॉक्टरकडे बघितल्यावरच होतो किंवा अर्धा मरतो सुद्धा माहीत नाही. तर सॉरी, पण 2 डॉक्टर बसले तर असं बोलतो म्हणजे शानपणाच आहे ना माझा.
पण मग तिथे आम्ही त्यांना सांगितलं ब्रश हे दात स्वच्छ करण्यासाठी 75% रोल प्ले करतं, पेस्ट फक्त 25% करतं. बरं तुझ्याकडे ब्रश नाही, काही प्रॉब्लेम नाही आहे, तुझं बोट हेच तुझं ब्रश असू शकतं. ठीक आहे, तुझ्याकडं ब्रशही नाही आहे, तुझ्याकडं पेस्टही नाही आहे, काही अडचण नाही आहे. तू सकाळी, दुपारी आणि संध्याकाळी 5 वेळा जरी फक्त चुडा भरल्यास तरी तुझे दात स्वच्छ राहू शकतात. म्हणजे इट इज कस्टमाइज्ड, नॉट सेलिंग द एंटायर प्रोडक्ट, बट वी आर कस्टमायझिंग दॅट कम्युनिकेशन विच विल हेल्प द लास्ट माईल. दॅट लास्ट माईल इज व्हेरी इम्पॉर्टंट. अँड हे कुणाला सांगितलं? माध्यमिक परत शाळेत जाणाऱ्या मुलालाच, म्हणजे तोच आईवडिलांना जाऊन सांगेल. असं आम्ही 40 लाख विद्यार्थ्यांना 3 राज्यामध्ये जाऊन शिकवलं. आणि मग त्याच्याबरोबर तो 5 गोल्डन रूलचं एक छोटासा कागद दिला आणि त्याच्यात मग जरा पालेभाज्या का हे पण शिकवलं. आणि ते करताना ब्रश वापरा, पेस्ट वापरा असं काही नाही म्हणलं, अजिबात कुठेही नाही म्हणलं. पण दिस इन्फॉर्मेशन इज ब्रॉट टू यू बाय कोलगेट बिकॉज दे हॅव स्पेंड मनी. त्यावेळेला त्यांनी प्रत्येक विद्यार्थ्याला ह्या एक पेस्ट आणि एक ब्रश सॅम्पल म्हणून दिला. म्हणजे 20 कोटी रुपयाचे सॅम्पल्स आम्ही गावात दिले. त्याच्यावरही मी शिव्या खाल्ल्यात, कारण एवढ्या लोकांना तुम्ही तिकडं दिलं, त्यांनी आता दात घासले असतील, ते त्यांनी टाकलं असेल, त्यामुळे आमची जमीन खराब झाली, आता पुढं काय करायचं. म्हटलं आता त्याच्यावर दुसरा उद्योग काढतो काहीतरी मी. हां, म्हणजे अशा प्रकारचा ब्रिज अशा प्रकारचा आमचा ब्रिज आहे. हां, तर हे म्हणजे तिथे कुठेही सेलिंग नाही, कुठल्याही ह्याच्यामध्ये सोशल ॲक्शन किंवा अँगल असल्याशिवाय आम्ही ग्रामीण भागात काम करत नाही. ओके. 100% ते 100% ते.